जेव्हा एखादी गगनचुंबी इमारत बांधायची असते ना, तेव्हा थेट छतापासून सुरुवात केली जाते का? अजिबात नाही. आधी पाया खोदावा लागतो. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण असंच काहीतरी पाहणार आहोत. आज आपण HEN 101 फाउंडेशन कोर्स इन इंग्लिशच्या डॅशबोर्डचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हो नक्कीच. म्हणजे हा अभ्यासक्रम केवळ भाषेचा अभ्यास नाहीये, तर भाषा प्रत्यक्ष जगात कशी वापरायची याचे एक उत्तम तंत्र आहे. अगदी. आणि मला वाटतं आपण थेट पहिल्या स्लाइडपासून म्हणजे परीक्षेच्या स्वरूपापासून सुरुवात करूया. एक्झाम अलर्ट. हो, स्लाइड 1. ही परीक्षा एकूण 80 गुणांची असते. बरं, यात 40 गुण इंग्रजीसाठी आणि उरलेले 40 गुण हिंदीसाठी असतात. सलग 3 तासांचा वेळ मिळतो. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे दोन्ही विषयांचे गुण एकत्र करून तुमचं पासिंग ठरवलं जातं. हा नियम खरंच खूप मोठा दिलासा आहे. पण आज आपण फक्त त्या 40 गुणांच्या इंग्रजीच्या डेकवर फोकस करणार आहोत. बरोबर आहे. शब्दांच्या छोट्या विटांपासून ते प्रत्यक्ष व्यावसायिक पत्रांपर्यंतचा हा प्रवास आहे. चला तर मग स्लाइड 2 वर जाऊया. क्वेश्चन 1. इम्पॉर्टन्स ऑफ वर्ड फॉर्मेशन म्हणजे शब्दनिर्मितीचे महत्त्व. आणि याचं इंग्लिश आन्सर असं आहे की नोईंग बेस वर्ड्स हेल्प्स बिल्ड अ लार्जर वोकॅब्युलरी थ्रू प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस. ब्रॅकेटमध्ये एक्झाम्पल आहे पर्सन, मग पर्सनल आणि मग पर्सनली. हां, म्हणजे एका मूळ शब्दाला प्रत्यय लावून नवीन शब्द बनतात. हे अगदी लहानपणी आपण ते लेगो ब्लॉक्स खेळायचो ना, तसंच आहे. एक ठोकळा घ्या, त्याला दुसरा जोडा आणि नवीन आकार तयार. एकदम बरोबर उदाहरण दिलंस. म्हणजे 100 मूळ शब्द माहीत असतील तर प्रत्यय लावून तुम्ही सहज 400-500 शब्द बनवू शकता. क्या बात है. आता स्लाइड 3. क्वेश्चन 2. नोट ऑन डिक्शनरी यूज म्हणजे शब्दकोश वापराविषयी टिप. याचं उत्तर असं दिलंय. 1. व्हेरीफाय स्पेलिंग. 2. लर्न प्रोनाउन्सिएशन. 3. डिस्कवर मीनिंग. 4. आयडेंटिफाय ग्रॅमॅटिकल फॉर्म. 5. अंडरस्टँड यूसेज इन कॉन्टेक्स्ट. 1 मिनिट. म्हणजे डिक्शनरी फक्त अर्थ शोधण्यासाठी नसते का? या 5 पायऱ्यांची खरोखर गरज आहे. हो तर. बहुतेकांना वाटतं गुगलवर अर्थ पाहिला की काम झालं. पण शब्द वाक्यात कसा वागतो हे समजण्यासाठी त्याचं व्याकरण आणि उच्चार समजणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. बरोबर. आणि हेच आपल्याला स्लाइड 4 सांगते. क्वेश्चन 3. फीचर्स ऑफ अ स्टँडर्ड इंग्लिश डिक्शनरी प्रमाणित इंग्रजी शब्दकोशाची वैशिष्ट्य. इंग्लिश आन्सर पाहूया. फोनेटिक स्पेलिंग, जे ब्रॅकेटमध्ये म्हणते शोज एक्झॅक्टली हाऊ टू से द वर्ड. मग पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे लेबल्स वर्ड्स ॲज नाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह एटसेट्रा. आणि शेवटी सॅम्पल सेंटेन्सेस, ज्यातून प्रोव्हाइड्स प्रॅक्टिकल कॉन्टेक्स्ट. इथे फाउंडेशन या शब्दाचं उदाहरण दिलंय. म्हणजे फाउंडेशन हा शब्द नुसता वाचून जाणार नाही, तर तो उच्चारण्यासाठी ते ध्वन्यात्मक स्पेलिंग म्हणजे फोनेटिक स्पेलिंग गरजेचं आहे ना? अगदी. इंग्रजीत स्पेलिंग आणि उच्चार यात नेहमीच फरक असतो. त्यामुळे हे फोनेटिक स्पेलिंग मेंदूला अचूक उच्चाराचे संकेत देतं. खरंय. आता स्लाइड 5 पाहूया. क्वेश्चन 4. सिनोनिम्स फॉर वे म्हणजे वे शब्दासाठी समानार्थी शब्द. याचं उत्तर आहे पाथ, रूट, मेथड, स्टाईल. आणि खाली सिनोनिम डेफिनेशन दिलीये. अ वर्ड ऑर फ्रेज दॅट मीन्स एक्झॅक्टली ऑर नियरली द सेम ॲज अन अदर वर्ड. म्हणजे एकाच अर्थासाठी परिस्थितीनुसार वेगवेगळे शब्द वापरता येतात. मला वाटतं योग्य समानार्थी शब्द वापरल्यामुळे भाषेला एक वेगळी चव येते, नाही का? नक्कीच. म्हणजे प्रवासाचा रस्ता असेल तर आपण रूट म्हणतो, पण काम करण्याची पद्धत असेल तर आपण मेथड म्हणतो. अर्थ तोच, पण संदर्भाप्रमाणे शब्द बदलतो. अगदी बरोबर. आता स्लाइड 6. क्वेश्चन 5. अँटोनिम्स ब्रॅकेटमध्ये ऑपोजिट मीनिंग्स विरुद्धार्थी शब्द किंवा उलट अर्थ. याचं इंग्लिश आन्सर आहे मायक्रो इज नॉट इक्वल टू मॅक्रो, हॉट इज नॉट इक्वल टू कोल्ड, आफ्टर इज नॉट इक्वल टू बिफोर, फ्री इज नॉट इक्वल टू बिझी किंवा बाउंड. पण मला नेहमी प्रश्न पडतो की भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी हे विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवणं इतकं महत्त्वाचं का आहे? कारण आपला मेंदू कॉन्ट्रास्ट किंवा विरोधाभासातून गोष्टी जास्त लवकर शिकतो. एखादी गोष्ट काय आहे हे सांगण्यापेक्षा ती काय नाही हे सांगणं जास्त सोपं आणि प्रभावी ठरतं. अंधार काय आहे हे समजण्यासाठी प्रकाशाची जाणीव असावी लागते. अरे वाह, हा दृष्टिकोन भारी आहे. आता आपण शब्दांकडील वाक्यांकडे वळतोय असं दिसतंय. स्लाइड 7. क्वेश्चन 6. 4 काइंड्स ऑफ सेंटेन्सेस
वाक्यांचे 4 प्रकार. आन्सर आहे 1. असर्टिव्ह ब्रॅकेटमध्ये स्टेटमेंट टोकियो इज द कॅपिटल ऑफ जपान. 2. इंटरोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन व्हॉट आर यू डुईंग. 3. इम्पेरेटिव्ह कमांड प्लीज ओपन द डोअर. 4. एक्सक्लेमेटरी म्हणजे इमोशन व्हॉट आर ट्रॅजेडी. म्हणजे माहिती देणं, प्रश्न विचारणं, आज्ञा देणं आणि भावना व्यक्त करणं हेच संवादाचे मुख्य आधार आहेत ना? हो ना, मानवी संवादाचं पूर्ण जग या 4 वाक्यांमध्येच सामावलेलं आहे. आणि स्लाइड 8 वर यातील पहिल्या 2 प्रकारांची रचना दिलीय. क्वेश्चन 7 असर्टिव्ह वर्सेस इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे विधानार्थी विरुद्ध प्रश्नार्थी रचना. इंग्लिश आन्सर सांगतो. असर्टिव्ह सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ ही इज प्लेइंग. इंट्रॉगेटिव्ह वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. उदाहरणार्थ इज ही प्लेइंग. आणि रूल असा आहे की टू फॉर्म अ क्वेश्चन इन्वर्ट द सब्जेक्ट अँड द हेल्पिंग वर्ब. क्या बात है. म्हणजे वाक्याचा प्रश्न करताना कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद यांची जागा फक्त बदलायची. यालाच इन्व्हर्जन रूल म्हणतात ना? हो, अगदी तेच. फक्त 2 शब्दांची जागा बदलली की पूर्ण वाक्याचा हेतूच बदलून जातो. खूपच सोपं आहे. आता स्लाइड 9 पाहूया. क्वेश्चन 8 सब्जेक्ट वर्ब रिलेशनशिप कर्ता आणि क्रियापद यांचा संबंध. उत्तर आहे द वर्ब मस्ट ऑलवेज अग्री विथ द सब्जेक्ट इन नंबर. सिंग्युलर द बॉय इज लर्निंग इंग्लिश. प्लुरल द बॉयज आर लर्निंग इंग्लिश. मला वाटतं एकवचनी कर्त्यासोबत एकवचनी क्रियापद आणि अनेकवचनी सोबत अनेकवचनी क्रियापद वापरल्याने भाषेचा समतोल म्हणजे हार्मोनी टिकून राहते. अगदी अचूक. संगीतात जसे सूर जुळणं महत्वाचं असतं तसंच वाक्यात कर्ता आणि क्रियापदाचं वचन जुळणं भाषेच्या डौलासाठी गरजेचं असतं. आता पुढची स्लाइड खूप रंजक आहे बरं का. हिअर्स वेअर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग. स्लाइड 10 क्वेश्चन 9 3 मेन टेन्सेस म्हणजे 3 मुख्य काळ. इंग्लिश आन्सर आहे पास्ट ब्रॅकेटमध्ये अन इव्हेंट ऑलरेडी कम्प्लिटेड. प्रेझेंट हॅपनिंग नाव ऑर अ जनरल ट्रूथ. फ्युचर अन इव्हेंट दॅट हॅज येट टू हॅपन. आणि पुढे लिहिलंय एव्हरी टेन्स ऑल्सो हॅज परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस व्हेरिएशन्स. म्हणजे काळामुळे आपल्याला घटनेची अचूक वेळ आणि तिची स्थिती समजते. साधे, चालू आणि पूर्ण असे त्याचे प्रकार असतात. हो, आणि व्यावसायिक जगात योग्य काळ वापरणं खूप महत्वाचं असतं. नाहीतर मी काम केलं आणि मी काम करत आहे यातल्या छोट्याशा चुकीमुळे पूर्ण वेळापत्रक बिघडू शकतं. खरंय. व्याकरणानंतर आता आपण वाचनाकडे वळतोय. स्लाइड 11 क्वेश्चन 10 इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग वाचनाचे महत्त्व. याचं उत्तर असं दिलंय रीडिंग इज नॉट जस्ट डिकोडिंग वर्ड्स, इट इज अन ॲक्टिव्ह इंजिन फॉर पर्सनल अँड अकॅडमिक ग्रोथ. एनहान्सेस व्होकॅब्युलरी, इम्प्रूव्स फोकस, बिल्ड्स कॉम्प्रिहेन्सिव्ह नॉलेज. म्हणजे वाचन हे फक्त शब्द उलगडणं नाही आहे, तर ते आपल्या बौद्धिक विकासाचं सक्रिय इंजिन आहे. नक्कीच. जेव्हा आपण सक्रिय वाचन करतो तेव्हा आपला मेंदू त्या शब्दांवर प्रक्रिया करत असतो, ज्यामुळे आपली एकाग्रता आणि ज्ञान दोन्ही वाढतं. आणि स्लाइड 12 वर वाचनाचे 2 प्रकार आहेत. क्वेश्चन 11 स्किमिंग अँड स्कॅनिंग वरवर वाचणे आणि बारकाईने शोधणे. आन्सर आहे स्किमिंग रीडिंग रॅपिडली टू गेट अ जनरल ओव्हरव्ह्यू, ज्याचा गोल आहे सीइंग द बिग पिक्चर. उदाहरणार्थ फ्लिपिंग थ्रू अ न्यूजपेपर. आणि स्कॅनिंग रीडिंग रॅपिडली टू फाइंड स्पेसिफिक फॅक्ट्स. गोल आहे लोकेटिंग एक्झॅक्ट डेटा. उदाहरणार्थ लुकिंग फॉर अ नेम इन अ डायरेक्टरी. अरे वा. म्हणजे ड्रोन कॅमेरातून संपूर्ण जंगल पाहणं म्हणजे स्किमिंग आणि त्याच जंगलात हरवलेली चावी शोधणं म्हणजे स्कॅनिंग. क्या बात है. एकदम योग्य आणि सोपं उदाहरण दिलंस. हे दोन्ही प्रकार आपल्याला खूप वेगाने माहिती प्रोसेस करायला मदत करतात. धन्यवाद. आता स्लाइड 13 क्वेश्चन 12 5 स्टेप्स फॉर मीनिंगफुल रीडिंग अर्थपूर्ण वाचनाच्या 5 पायऱ्या. या पायऱ्या आहेत 1. रीड अलाउड. 2. थिंक अलाउड. 3. क्लॅरिफाय. 4. समराइज. 5. अंडरलाईन ब्रॅकेटमध्ये हायलाइट कीवर्ड्स. पण आजच्या काळात मोठ्याने वाचण्याची खरोखर काय गरज आहे? मनातल्या मनात वाचणं जास्त सोपं असतं ना? मनातल्या मनात वाचन वेगवान असतं हे खरंय, पण मोठ्याने वाचताना तुमचे डोळे, तोंड आणि कान असे सगळे अवयव काम करतात, ज्यामुळे मेंदूत त्या माहितीच्या पक्क्या लिंक्स तयार होतात. अच्छा, असं आहे तर. आता स्लाइड 14 पाहू.
क्वेश्चन 13. इंटरव्ह्यू प्रेपरेशन टिप्स. मुलाखतीच्या तयारीसाठी टिप्स. आन्सर आहे रिसर्च, डॉक्युमेंट प्रेप, बॉडी लँग्वेज, ॲक्टिव्ह लिसनिंग, मॉक प्रॅक्टिस. वाचनातून मिळालेलं ज्ञान नोकरीच्या जगात वापरताना या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विशेषतः हे ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे सक्रिय श्रवण. हो ना, आपण बहुधा फक्त उत्तर देण्यासाठी ऐकतो, पण सक्रिय श्रवण म्हणजे समोरच्याचं पूर्ण म्हणणं लक्ष देऊन समजून घेणं. हा एक प्रकारे समोरच्याला आदर देण्याचाच मार्ग आहे. अगदी बरोबर. स्लाइड 15 मध्ये दैनंदिन संवादाचं उदाहरण आहे. क्वेश्चन 14. डायलॉग विथ अ व्हेजिटेबल सेलर. भाजी विक्रेत्याशी संवाद. याचं इंग्लिश आन्सर आहे कीप एव्हरीडे डायलॉग्स नॅचरल, पोलाइट अँड ट्रान्झॅक्शनल. एक्झाम्पल म्हणून बार्गेनिंग फॉर टोमॅटोज फ्रॉम 40 to 30 रुपीज, सेटलिंग ॲट 35. हां, म्हणजे मंडईत आपण टोमॅटोसाठी घासाघीस करतो, पण तिथेही आपला संवाद नम्र आणि सहज असायला हवा. बरोबर. आपला हेतू स्पष्ट असावा, पण त्यात उद्धटपणा नसावा. नम्रता ठेवून व्यवहार कसा करायचा हे यात शिकायला मिळतं. हां, आता लेखी संवादाकडे येऊया. स्लाइड 16. क्वेश्चन 15. बर्थडे इन्व्हिटेशन लेटर ब्रॅकेटमध्ये इनफॉर्मल म्हणजे वाढदिवसाचे निमंत्रणपत्र, अनौपचारिक. उत्तर आहे इन्फॉर्मल टोन, फ्रेंडली अँड कॉन्व्हर्सेशनल. सॅल्युटेशन दिलंय डिअर राहुल. द बॉडीमध्ये फूड, म्युझिक, जॉइन अस आणि साइन ऑफ आहे योर्स लव्हिंगली अमित. यात सेंडर डिटेल्स सुद्धा असतात. म्हणजे मित्रांना पत्र लिहिताना आपली भाषा अगदी मैत्रीपूर्ण आणि अनौपचारिक असते. हो, तिथे आपण अगदी मोकळेपणाने संवाद साधू शकतो. पण व्यावसायिक पत्रात असं नसतं. स्लाइड 17 हेच सांगते. क्वेश्चन 16. लीव्ह ॲप्लिकेशन टू मॅनेजर ब्रॅकेटमध्ये फॉर्मल. व्यवस्थापकाला सुट्टीचा अर्ज औपचारिक. इंग्लिश आन्सर पाहूया. फॉर्मल टोन, प्रोफेशनल अँड डिरेक्ट. 2. सब्जेक्ट. सॅल्युटेशनमध्ये रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम. बॉडीमध्ये रिक्वेस्ट फॉर सिक लिव्ह आणि साइन ऑफमध्ये योर्स फेथफुली. म्हणजे स्लाइड 16 आणि 17 मध्ये टोनचा खूप मोठा फरक आहे. कार्यालयात वापरली जाणारी भाषा व्यावसायिक आणि थेट असावी लागते. अगदी अचूक. तिथे अनौपचारिक भाषा चालत नाही. विषय आणि आदरार्थी अभिवादन तिथे अनिवार्य असतं. बरोबर. आणि स्लाइड 18 मध्ये नोकरीचा अर्ज आहे. क्वेश्चन 17. लॅब असिस्टंट जॉब ॲप्लिकेशन. प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी नोकरीचा अर्ज. याचं उत्तर आहे अ कम्प्लीट ॲप्लिकेशन रिक्वायर्स बोथ पार्ट्स. द कव्हर लेटर, ज्यामध्ये रेफरन्स टू ॲड, हायलाइटिंग स्किल्स, अँड द बायोडेटा ब्लॉक, ज्यामध्ये नेम, एज, एज्युकेशन, एक्सपिरियन्स, कॉन्टॅक्ट. पण मला एक सांग, नोकरीच्या अर्जात फक्त बायोडेटा दिला तर चालत नाही का? कव्हर लेटर आणि बायोडेटा दोन्ही गोष्टी का अनिवार्य आहेत? कारण बायोडेटा हा फक्त तुमचा कोरडा तपशील असतो, पण कव्हर लेटर त्या बायोडेटाला एक चेहरा आणि आवाज देतं. थोडक्यात सांगायचं तर कव्हर लेटर हा तुमचा हँडशेक आहे आणि बायोडेटा हा तुमचा डेटाबेस आहे. दोन्ही मिळूनच प्रभाव पडतो. क्या बात आहे, किती सुंदर सांगितलं आहे. आता आपण अंतिम टप्प्यात आलोय. स्लाइड 19. क्वेश्चन 18. इम्पॉर्टन्स ऑफ ट्रान्सलेशन. भाषांतराचे महत्त्व. आन्सर आहे कल्चरल ब्रिज, नॉलेज ट्रान्सफर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नीड. आणि लिहिलंय की ॲब्सोल्युटली व्हायटल फॉर मीडिया अँड ॲडमिनिस्ट्रेशन इन बायलिंग्युअल स्टेट्स लाईक महाराष्ट्र. म्हणजे दोन संस्कृतींना जोडणारा दुवा म्हणून भाषांतर काम करतं. आणि महाराष्ट्रासारख्या द्वैभाषिक राज्यात प्रशासनासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. पण एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जाताना त्यांची रचना समजून घेणं गरजेचं असतं. अगदी. आणि तोच आपला पुढचा मुद्दा आहे. स्लाइड 20. क्वेश्चन 19. स्ट्रक्चरल डिफरन्स इंग्लिश वर्सेस मराठी. रचनात्मक फरक. याचं उत्तर असं आहे इंग्लिश सिंटॅक्स. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ब्रॅकेटमध्ये एस प्लस व्ही प्लस ओ. उदाहरणार्थ आय रीड अ बुक. आणि मराठी सिंटॅक्स सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब एस प्लस ओ प्लस व्ही. उदाहरणार्थ मी पुस्तक वाचतो. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? म्हणजे या सगळ्यातून काय निष्पन्न होतं? हा बघ, इंग्रजीत क्रियापद म्हणजे वाचतो हे मध्ये येतं, तर मराठीत ते वाचतो अगदी शेवटी येतं. हा मूलभूत रचनात्मक फरक समजला ना की भाषांतर खूप सोपं होतं. अरे वा. आता शेवटची स्लाइड 21. क्वेश्चन 20. एक्झाम ग्लॉसरी
परीक्षेची शब्दसूची. इंग्लिश आन्सर आहे अमेझिंग म्हणजे आश्चर्यकारक. गझेट म्हणजे राजपत्र, सॅटेलाइट म्हणजे उपग्रह. मास्टर दीज 20 कॉन्सेप्ट्स टू सिक्युअर युअर 40 इंग्लिश मार्क्स. विषय आहे युअर ब्लूप्रिंट फॉर सक्सेस. ट्रॅक 1 लेक्सिकल अजिलिटी, व्होकॅब्युलरी आणि ट्रॅक 2 स्ट्रक्चरल मेकॅनिक्स, ग्रामर. याचा मराठी अनुवाद आहे यशाची रूपरेषा. ट्रॅक 1 शब्दसंग्रह कौशल्य म्हणजे व्होकॅब्युलरी आणि ट्रॅक 2 व्याकरणाची रचना म्हणजे ग्रामर. आता इंग्रजी मजकूर असा आहे. ट्रॅक 1 कवर्स द अनॅटमी ऑफ वर्ड्स, idiomatic expressions, and agrarian and digital lexicons. Track 2 covers temporal flow, sentence architecture, and the notional scale. हा विभाग आपल्याला 2 मुख्य मार्गांवर घेऊन जातो. पहिला मार्ग शब्दांचा आहे आणि दुसरा व्याकरणाच्या नियमांचा. बरोबर. इथेच खरी गंमत आहे. शब्दांचे विविध अर्थ आणि काळाची म्हणजे टेन्सेसची योग्य मांडणी यांचा परस्पर संबंध कसा असतो हे आपण पुढे पाहणार आहोत. हो, म्हणजे आपण याला एका नाटकाची उपमा देऊ शकतो. शब्दसंग्रह हे नाटकातील कलाकार आहेत आणि व्याकरण हा त्या नाटकाचा दिग्दर्शक आहे. अरे वाह, हे खूपच छान उदाहरण आहे. हो ना, जे या कलाकारांना कुठे आणि कसे उभे राहायचे हे सांगते. तर मग या कलाकारांची ओळख करून घेऊया. तिसरी स्लाइड पाहू. लिंग्विस्टिक शेप शिफ्टिंग, बॉडी पार्ट्स, नाउन वर्सेस वर्ब युसेज फॉर फेस, आय अँड नोज. मराठी अनुवाद आहे भाषिक रूप बदलणे, शरीराचे अवयव, फेस, आय आणि नोज यांचा नाम आणि क्रियापद म्हणून वापर. तर याचा इंग्रजी मजकूर आहे फेस, नाउन, द फ्रंट ऑर मेन साइड. द फेस ऑफ द क्लॉक इज अट्रॅक्टिव्ह. फेस, वर्ब, टू ॲक्सेप्ट ऑर डील विथ अ डिफिकल्ट सिच्युएशन. यू हॅव टू फेस डिफिकल्टीज इन लाईफ. अच्छा, म्हणजे एकच शब्द 2 वेगळ्या प्रकारे. हो, पुढे बघा. आय, नाउन, ऑर्गन ऑफ साइट. आय, वर्ब, looking at something with intense desire. The child was eyeing the sweets. Nose, noun, front part of an aircraft. Nose, verb, to search or smell closely. The dog was nosing into the dustbin. इंग्रजीत एकाच शब्दाचा वापर नाम आणि क्रियापद म्हणून कसा बदलतो हे यात सांगितले आहे. नक्कीच. उदाहरणादाखल फेस म्हणजे घड्याळाचा दर्शनी भाग. इथे तो नाम आहे आणि संकटाचा सामना करणे या अर्थाने तो क्रियापद होतो. अगदी अचूक. तसेच नोज म्हणजे विमानाचा पुढचा भाग, तर क्रियापद म्हणून त्याचा अर्थ बारकाईने शोध घेणे असा होतो. हे खूपच रंजक आहे. आता चौथी स्लाइड बघूया. इडियोमॅटिक अॅनाटॉमी, इडियम्स युझिंग बॉडी पार्ट्स, फेस द म्युझिक, कीप एन आय ऑन, टर्न हिज नोज अप, फॉरेन हँड, ॲट आर्म्स लेंथ. बरोबर. याचा मराठी अनुवाद आहे वाक्प्रचारांची रचना, शरीराच्या अवयवांवर आधारित वाक्प्रचार. इंग्रजी मजकूर असा आहे. फेस द म्युझिक, टू ॲक्सेप्ट अनप्लेझंट कॉन्सिक्वेन्सेस, कीप एन आय ऑन, टू टेक केअर ऑफ समथिंग अँड इन्शोर इट इज सेफ, टर्न्ड हिज नोज अप, टू ट्रीट समबडी ऑर समथिंग विथ डिसरिस्पेक्ट, फॉरेन हँड, द हिडन रोल ऑफ समवन इन समथिंग हार्मफुल, ॲट आर्म्स लेंथ, टू अवॉइड बीइंग क्लोजली असोसिएटेड. म्हणजे शरीराच्या अवयवांचा वापर करून तयार झालेले हे वाक्प्रचार आहेत. हो. फेस द म्युझिक म्हणजे आपल्या कृतीचे वाईट परिणाम भोगणे. कीप एन आय ऑन म्हणजे एखाद्या गोष्टीवर लक्ष ठेवणे किंवा तिची काळजी घेणे. हे शब्दशः अर्थापेक्षा खूप वेगळे आणि लक्षवेधी आहेत. अगदी बरोबर. कारण वाक्प्रचार हे माणसाच्या इतिहासातून आणि संस्कृतीतून जन्माला येतात. ते थेट शब्दकोशातून येत नाहीत. नक्कीच. आता पुढची म्हणजे 5वी स्लाइड आहे कृषी क्षेत्राबद्दल. दी ॲग्रेरियन सायकल, ॲग्रेरियन लेक्सिकॉन्स, प्लाव, सो, क्रॉप. याचा मराठी अनुवाद होतो कृषीचक्र, शेतीशी संबंधित शब्दसंग्रह, नांगरणे, पेरणे आणि पीक. तर इंग्रजी मजकूर असा आहे. प्लाव, टू डिग लँड अँड टर्न ओव्हर द सर्फेस ऑफ द सॉइल. आय नो हाऊ टू प्लाव अ फील्ड. सो, to put or scatter seeds in or on the ground. During winter, farmers sow fields with wheat. अच्छा. Crop, amount of grain, fruit or vegetables grown. Dinesh has a good crop of potatoes this season. Sidebar, weed, unwanted wild plants. Thresh, to separate grains. म्हणजे हा सगळा शेतीशी संबंधित शब्दसंग्रह आहे. हा विभाग अशा पारिभाषिक शब्दांवर लक्ष केंद्रित करतो.
हो ना, नांगरणीपासून ते पेरणीपर्यंत आणि पिकाच्या उत्पादनापर्यंत या इंग्रजी शब्दांचा वाक्यात अचूक वापर कसा करायचा हे यातून स्पष्ट होते. अगदी बरोबर. आणि संदर्भ बदलला की शब्दही बदलतात. 6वी स्लाइड बघा. द डिजिटल लेक्सिकॉन. हार्डवेअर अँड मेकॅनिक्स वर्सेस सॉफ्टवेअर अँड इन्फॉर्मेशन. मराठी अनुवाद डिजिटल शब्दसंग्रह, हार्डवेअर आणि यंत्रणा विरुद्ध सॉफ्टवेअर आणि माहिती. इंग्रजी मजकूर पाहूया. हार्डवेअर आणि मेकॅनिक्स. कम्प्युटर हार्डवेअर, फिजिकल युनिट्स, कॉम्पोनंट्स, CPO, प्रायमरी हार्डवेअर डिव्हाइस, मॉडिफाईंग डेटा. सॉफ्टवेअर अँड इन्फॉर्मेशन. सॉफ्टवेअर, प्रोग्राम्स इन्स्ट्रक्टिंग हार्डवेअर, डेटा, कलेक्शन ऑफ फॅक्ट्स प्रोसेस्ड बाय कम्प्युटर. शेतीनंतर आता आपण तंत्रज्ञानाकडे वळलो आहोत. हार्डवेअर म्हणजे संगणकाचे भौतिक भाग, जसे CPU. आणि सॉफ्टवेअर म्हणजे त्या हार्डवेअरला सूचना देणारे प्रोग्राम्स. बरोबर. या शब्दांचा विशिष्ट क्षेत्रातील वापर समजून घेणं आवश्यक आहे. आपण संगणकात पीक नाही घेऊ शकत, हो ना? अगदी खरंय. यासाठी क्षेत्राची अचूकता महत्वाची असते. आता व्याकरणाच्या रचनेकडे वळूया. 7वी स्लाइड आहे. टेम्परल फ्लो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याचा मराठी अनुवाद काळाचा प्रवाह, अपूर्ण वर्तमान काळ. इंग्रजी मजकूर असा आहे, concept denotes an action going on at the exact time of speaking. The action has started but is not yet finished. Formula: subject plus am or is or are plus main verb ending in ing plus object. Example application: she fetch water becomes she is fetching water. जो काळ बोलण्याच्या क्षणी घडत असलेली कृती दर्शवतो त्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणतात. हो, आणि यासाठी कर्ता अधिक am, is किंवा आर अधिक मुख्य क्रियापदाला ing आणि कर्म असे सूत्र वापरले जाते. म्हणजे कृती सुरू आहे पण संपलेली नाही, हा यातील मुख्य गाभा आहे. नक्कीच. ing प्रत्यय त्या कृतीचा चालू प्रवाह दर्शवतो. आता 8व्या स्लाइडवर जाऊया. टेम्परल फ्लो, पास्ट परफेक्ट टेन्स. मराठी अनुवाद काळाचा प्रवाह, पूर्ण भूतकाळ. इंग्रजी मजकूर कॉन्सेप्ट: द पास्ट इन द पास्ट indicates an action in the distant past that was completely finished before another action in the past took place. अच्छा. Formula: subject plus had plus past participle V3 plus object. Exam application: he make efforts but he not succeed becomes he had made efforts but he did not succeed. तर या सर्वांचा अर्थ काय? म्हणजे भूतकाळात जेव्हा 2 घटना घडतात तेव्हा जी घटना सर्वात आधी पूर्ण झालेली असते ती दर्शवण्यासाठी पास्ट परफेक्ट वापरतात. अगदी बरोबर. आधी प्रयत्न केले म्हणजे हॅड मेड एफर्ट्स आणि नंतर यश न मिळण्याची घटना घडली. म्हणूनच वेळेचा हा क्रम समजणं खूप महत्वाचं आहे. खरंच. आता 9वी स्लाइड पाहूया. सेंटेन्स टायपॉलॉजी स्पेक्ट्रम. सिम्पल, कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. मराठी अनुवाद वाक्यांच्या प्रकारांची व्याप्ती, साधे, संयुक्त आणि मिश्र वाक्य. इंग्रजी मजकूर असा आहे, सिम्पल, 1 सब्जेक्ट अँड 1 मेन वर्ब. आशा won the first prize. Compound, 2 independent clauses joined by and, but, so. The sun rises and the farmer goes to his field. Complex, 1 main clause supporting a subordinate clause attached by when, who, because. When the sun rises, the farmer goes to his field. वाक्यांच्या रचनेचे 3 मुख्य प्रकार इथे आहेत. सिम्पल सेंटेन्समध्ये एकच मुख्य क्रियापद असते. हो, आणि कंपाऊंड सेंटेन्समध्ये and, but किंवा so ने जोडलेली 2 स्वतंत्र वाक्य असतात. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एका मुख्य वाक्यावर अवलंबून असलेलं दुसरे गौण वाक्य असते जे when, who किंवा बिकॉजने जोडलेले असते. अगदी बरोबर. याच गौण वाक्याबद्दल आपण 10व्या स्लाइडवर अधिक सविस्तर बोलूया. डिकन्स्ट्रक्टिंग कॉम्प्लेक्सिटी, मेन क्लॉज वर्सेस सबऑर्डिनेट क्लॉज. मराठी अनुवाद गुंतागुंत सोडवणे, मुख्य वाक्य विरुद्ध गौण वाक्य. इंग्रजी मजकूर मेन क्लॉज, दिस इज द बॉय, डायग्नोस्टिक, contains primary subject and verb, makes complete logical sense on its own. अच्छा. Subordinate clause, who had stolen my bag, diagnostic, begins with subordinator who, provides extra context but cannot stand alone. मिश्र वाक्याचं हे खूपच अचूक विश्लेषण आहे. हो बघा, this is the boy हे मेन क्लॉज आहे.
कारण त्याचा स्वतःचा पूर्ण अर्थ आहे. पण हू हॅड स्टोलन माय बॅग हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे, कारण ते मुख्य वाक्याशिवाय अपूर्ण वाटते. नक्कीच, ते स्वतःहून एक स्वतंत्र वाक्य म्हणून उभं राहू शकत नाही. आता 11वी स्लाइड, जी आपण सुरुवातीला डिस्कस केली होती, दी ॲग्रीमेंट स्केल, ग्रामॅटिक विषय आहे, युअर ब्लूप्रिंट फॉर सक्सेस. ती गिअर्स ऑफ रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. गिअर 1 इज स्लोएस्ट, गिअर 2 इज मीडियम अँड गिअर 3 इज फास्टेस्ट. आणि याचे मराठी भाषांतर आहे वाचन आकलनाचे 3 वेग किंवा 3 गिअर्स. आता इंग्रजी स्पष्टीकरण बघूया. गिअर 1, which is word by word reading, is used for complex poetry or dense text. Gear 2, meaning reading to study, is for mastering academic content and note-taking. And Gear 3, or light reading, is for fast, superficial gathering of the gist, like daily newspapers. म्हणजे मराठी त्याचा सारांश असा होतो की वाचनाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार अतिशय संथ आहे, ज्यात एका शब्दाचे वाचन होते, जो अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीच्या मजकुरासाठी वापरतात. दुसरा मध्यम गतीचा आहे, जो अभ्यासासाठी आणि नोट्स काढण्यासाठी असतो. हो, आणि तिसरा प्रकार अतिशय जलद आहे, जो केवळ वरवरचा अर्थ समजून घेण्यासाठी वापरतात, जसे की वर्तमानपत्र वाचताना आपण वापरतो. मला इथे एक प्रश्न पडलाय. बऱ्याचदा असा एक गैरसमज असतो की परीक्षेत नेहमी जलद वाचन करणेच फायद्याचे असते, नाही का? हा खरं तर खूप मोठा आणि धोकादायक गैरसमज आहे. कारण फास्ट वाचनात म्हणजे गिअर 3 मध्ये आपण फक्त मथळे बघतो, पण अभ्यासासाठी गिअर 2 म्हणजे मध्यम गतीत सर्वात योग्य असते. अच्छा, म्हणजे तिथे आपण फक्त वाचत नसून माहिती साठवत असतो. अगदी. अभ्यासात आपण मेंदूला माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. पण हे करत असताना योग्य गिअर निवडल्यानंतर प्रत्यक्ष वाचनाची प्रक्रिया कशी असावी याकडे आपण आता वळूया. हो, कारण नुसतं पुस्तक उघडून बसणं म्हणजे अभ्यास नव्हे. खरंय. आणि म्हणूनच तिसऱ्या स्लाइडचे इंग्रजी हेडिंग आहे डेव्हलपिंग ॲक्टिव्ह रीडिंग हॅबिट्स, सर्वे, क्वेश्चन, रीड, रिव्ह्यू. ज्याचं मराठी भाषांतर आपण सक्रिय वाचनाच्या सवयी विकसित करणे असे करू शकतो. बरोबर. याचे इंग्रजी स्पष्टीकरण सांगायचं तर देर आर 4 स्टेप्स. 1. Survey, which means glance at titles to prepare the mind. 2. Question, meaning ask what the subject matter is. 3. Read, where you underline key sentences and encircle difficult words. And 4. Review, which is establish a dialogue with the author to check understanding. म्हणजे या पूर्ण प्रक्रियेचा मराठी सारांश असा आहे की वाचन करताना केवळ शब्दांवरून नजर फिरवू नये. पहिल्यांदा मथळे आणि शीर्षके बघावीत, ज्याला आपण सर्वे म्हणतो. त्यानंतर स्वतःला याविषयी प्रश्न विचारावेत, प्रत्यक्ष वाचताना महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करावेत आणि शेवटी जे वाचले आहे ते समजले की नाही याची उजळणी करावी, म्हणजे रिव्ह्यू करावा. अगदी बरोबर. आणि यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हे टप्पे कोणत्याही व्यायामापूर्वी केलेल्या वॉर्मअप सारखे आहेत. अरे वा, हे उदाहरण खूप छान आहे. हो, कारण वॉर्मअप केल्यामुळे जसे स्नायू तयार होतात तसेच या सवयींमुळे मेंदू माहिती ग्रहण करण्यासाठी आधीच तयार होतो. नक्कीच. आता हे आकलन वाढवल्यानंतर आपण ती माहिती इतरांसमोर कशी मांडतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. म्हणजे प्रत्यक्ष संवादाची सुरुवात कशी होते याकडे आपण जाऊया का? होय. आणि इथेच आपली चौथी स्लाइड येते, जिचं इंग्रजी हेडिंग आहे फर्स्ट इम्प्रेशन्स, ग्रीटिंग्स अँड सेल्फ इंट्रोडक्शन्स, द 5-point इंट्रो चेकलिस्ट. आणि मराठी भाषांतर आहे पहिला प्रभाव, अभिवादन आणि स्वतःची ओळख, 5 मुद्द्यांची ओळख यादी. याचं इंग्रजी स्पष्टीकरण असं आहे की ग्रीटिंग्स मस्ट मॅच द टाइम ऑफ डे अँड रिलेशनशिप, वेदर फॉर्मल ऑर इनफॉर्मल. Polite markers create a favorable impression instantly. The 5-point checklist includes name, age, location, education or a profession, and family background. बरं. म्हणजे याचा मराठी सारांश असा की समोरच्याला अभिवादन हे नेहमी वेळेनुसार आणि नात्याच्या स्वरूपानुसार असावे. म्हणजे औपचारिक आहे की अनौपचारिक. हो, आणि नम्र शब्दांचा वापर त्वरित चांगला प्रभाव पाडतो. अगदी. आणि स्वतःची ओळख करून देताना नाव, वय, ठिकाण, शिक्षण किंवा व्यवसाय आणि कुटुंबाची थोडक्यात माहिती या 5 गोष्टी सांगणे आवश्यक असते. खरं तर ही 5 मुद्द्यांची यादी खूप सोपी वाटते, पण संवादाची उत्तम सुरुवात करण्यासाठी ती एक मजबूत चौकट तयार करते. समोरासमोर असताना हे थोडं सोपं असतं, कारण देहबोली मदतीला असते. बरोबर. पण जेव्हा समोरचा व्यक्ती दिसतच नाही तेव्हा काय? म्हणजे टेलिफोनवर बोलताना? तो एक वेगळाच अडथळा आहे.
आणि म्हणूनच 5व्या स्लाइडचं इंग्रजी हेडिंग आहे टेलिफोन एटिकेट कम्युनिकेटिंग विदाऊट व्हिज्युअल्स. ज्याचे मराठीत भाषांतर आहे टेलिफोन शिष्टाचार दृश्याविना संवाद. याचं इंग्रजी स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे. द चॅलेंज इज दॅट वर्ड्स कॅरी 100% ऑफ द मीनिंग बिकॉज देर आर नो फेशियल एक्सप्रेशन्स. रूल 1 इज टाइम इज मनी सो बी ब्रीफ. रूल 2 इज कन्फर्म आयडेंटिटी. And rule 3 is use polite markers like could I speak to. अरे बापरे, म्हणजे मराठीत याचा सारांश असा की फोनवर बोलताना चेहऱ्यावरील हावभाव किंवा देहबोली दिसत नाही. त्यामुळे उच्चारलेल्या शब्दांवरच संपूर्ण संवादाचा भार असतो. हो, म्हणूनच कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती देणं खूप गरजेचं असते. आणि समोरच्या व्यक्तीची खात्री करणे आणि कृपया धन्यवाद अशा नम्र शब्दांचा जाणीवपूर्वक वापर करणेही तितकेच महत्वाचे आहे. अगदी. आता हा झाला तोंडी संवाद. पण लेखी संवादाकडे, विशेषतः औपचारिक पत्रांकडे आपण वळलो तर तिथे वेगळेच नियम असतात. हो, आणि त्याविषयी आपली 6वी स्लाइड बोलते, जिचं इंग्रजी हेडिंग आहे दी अॅनाटॉमी ऑफ अ फॉर्मल कंप्लेंट लेटर. ज्याचं मराठी भाषांतर आहे औपचारिक तक्रार पत्राची रचना. बरोबर. इंग्रजीत याचं स्पष्टीकरण असं दिलंय की इट हॅज स्पेसिफिक पार्ट्स. 1 सेंडर्स ॲड्रेस अँड डेट, 2 रिसिव्हर्स ॲड्रेस, 3 सॅल्युटेशन, 4 सब्जेक्ट, 5 द बॉडी स्टेटिंग द प्रॉब्लेम अँड द रिक्वेस्ट, अँड 6 कॉम्प्लिमेंटरी क्लोज. म्हणजे थोडक्यात मराठी सारांश सांगायचा तर कोणतंही तक्रार पत्र लिहिताना एक विशिष्ट साचा पाळावा लागतो. हो. यात पाठवणाऱ्याचा पत्ता आणि तारीख, प्राप्तकर्त्याचा पत्ता, अभिवादन म्हणजे महोदय असा शब्द, मग विषय येतो, पत्राचा मुख्य गाभा ज्यामध्ये नेमती तक्रार आणि विनंती असते, आणि शेवटी योग्य समारोप. या 6 गोष्टींचा समावेश असावा लागतो. अगदी. हे सर्व घटक एका विशिष्ट क्रमानेच यावे लागतात. हे ऐकताना मला एखाद्या रेसिपीसारखं वाटतंय. म्हणजे स्वयंपाक करताना यातला एक जरी घटक विसरला किंवा क्रमाने घातला नाही तर पत्राचा तो अपेक्षित प्रभाव पडणार नाही. खूपच चपखल उदाहरण आहे हे. आणि या पत्रांच्या साच्यातून आपण आता एका अत्यंत वेगळ्या आणि महत्वाच्या टप्प्याकडे जाणार आहोत. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत संवाद नेताना सर्वात मोठी चूक कोणती होते? मला वाटते इथे भाषांतराचा विषय येतोय. हो. 7व्या स्लाइडचे इंग्रजी हेडिंग आहे द ट्रान्सलेशन ट्रॅप. वाय वर्ड टू वर्ड फेल्स. लँग्वेजेस आर आर्किटेक्चर्स नॉट वर्ड लिस्ट्स. खूपच जड वाक्य आहे हे. याचे मराठी भाषांतर असे आहे की भाषांतराचा सापळा. शब्दशः भाषांतर का अपयशी ठरते? भाषा म्हणजे केवळ शब्दांच्या याद्या नसून त्या एक प्रकारच्या वास्तू किंवा आर्किटेक्चर्स आहेत. आणि याचं इंग्रजी स्पष्टीकरण आहे लिटरल वर्ड फॉर वर्ड ट्रान्सलेशन ब्रेक्स ग्रामर, इग्नोर्स कल्चरल कॉन्टेक्स्ट अँड डिस्ट्रॉयज इंटेंट. द सोल्युशन इज टू ट्रान्सलेट द मीनिंग, नॉट द व्होकॅब्युलरी. म्हणजेच मराठी सारांश असा की प्रत्येक भाषेची स्वतःची एक रचना असते. जर एका भाषेतील शब्दाला दुसऱ्या भाषेतील पर्यायी शब्द ठेवून भाषांतर केले तर त्याचे व्याकरण बिघडते. हो, आणि मूळ अर्थही पूर्णपणे हरवतो. त्यामुळे नेहमी शब्दांचे नाही तर त्यामागील अर्थाचे भाषांतर केले पाहिजे. हे खूपच महत्वाचे आहे. पण मग शब्दांऐवजी अर्थाचे भाषांतर करायचे असेल तर वाक्याच्या रचनेत काय बदल करावे लागतात? तिथेच आपली 8वी स्लाइड येते, जिचे इंग्रजी हेडिंग आहे द सिंटॅक्स शिफ्ट. SVO vs SOV. आणि मराठी भाषांतर आहे वाक्यरचनेतील बदल, कर्ता क्रियापद कर्म विरुद्ध कर्ता कर्म क्रियापद. याचं इंग्रजी स्पष्टीकरण असं आहे की इंग्लिश युजेस द सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट और SBO पॅटर्न. फॉर एक्झाम्पल, मोहन ईट्स अ मँगो. हिंदी आणि मराठीत ही रचना सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब और SOV आहे. फॉर एक्झाम्पल, मोहन आम खाता है. Always identify the verb first and relocate it when bridging the two languages. अच्छा, म्हणजे मराठी त्याचा सारांश असा होतो की इंग्रजी भाषेची रचना कर्ता क्रियापद कर्म अशी असते, जसे की मोहन ईट्स अ मँगो. पण हिंदी किंवा मराठीत ही रचना कर्ता कर्म क्रियापद अशी बदलते. उदाहरणार्थ, मोहन आंबा खातो. त्यामुळे भाषांतर करताना सर्वात आधी क्रियापद शोधून त्याची जागा बदलणे हा सुवर्ण नियम आहे. अगदी. क्रियापद हे वाक्याच्या इंजिनसारखं असतं आणि भाषा बदलताना ते इंजिन उचलून योग्य ठिकाणी ठेवणं गरजेचं असतं. हे इंजिनचं उदाहरण मला खूप आवडलं. बरं, व्याकरण आणि इंजिनची जागा बदलणे समजले.
पण काही विशिष्ट क्षेत्रांत नेहमीचे साधे शब्द चालत नाहीत, तिथे काय करायचे? हो, आणि त्याविषयी सांगणारी आपली 9वी स्लाइड आहे, जिचे इंग्लिश हेडिंग आहे हाय यील्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टर्मिनॉलॉजी. ज्याचे मराठी भाषांतर आहे अत्यंत महत्वाची प्रशासकीय परिभाषिक शब्दावली. याचे इंग्रजी स्पष्टीकरण असं आहे की मेमराइज स्पेसिफिक ऑफिशियल टर्म्स बिकॉज दे डू नॉट ट्रान्सलेट इफेक्टिव्हली थ्रू कॅज्युअल व्होकॅब्युलरी. एक्झाम्पल्स आर ॲक्शन बिकम्स कारवाई, ॲप्लिकंट बिकम्स आवेदक, सर्क्युलर बिकम्स परिपत्रक, कॉन्फिडेन्शियल बिकम्स गोपनीय अँड गझेट बिकम्स राजपत्र. म्हणजे मराठी सारांश सांगायचा तर सरकारी किंवा कार्यालयीन कामकाजात वापरले जाणारे शब्द अतिशय नेमके असतात. त्यांचे साध्या शब्दांत भाषांतर करून चालत नाही. हो, त्यामुळे ॲक्शन म्हणजे कारवाई किंवा कॉन्फिडेन्शियल म्हणजे गोपनीय असे अधिकृत शब्द जसेच्या तसे पाठ करणेच योग्य ठरते. अगदी बरोबर. कारण प्रशासकीय भाषेमध्ये संदिग्धतेला अजिबात जागा नसते. तिथे अर्थाचा अनर्थ होऊ नये म्हणूनच हे शब्द इतके साचेबद्ध आणि महत्वाचे असतात. बापरे, म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की शब्दशः भाषांतर टाळा आणि दुसरीकडे येथे विशिष्ट शब्दच वापरावे लागतात. पण या प्रशासकीय शब्दांच्या पलीकडे जाऊन भाषेची खरी गंमत कुठे असते? ती गंमत भाषेच्या आत्म्यामध्ये असते. आणि आपली 10वी स्लाइड त्याबद्दलच आहे. इंग्रजी हेडिंग आहे क्वेश्चन 50 डिटेल, द स्पिरिट ऑफ द लँग्वेज. मास्टरिंग Q50 रिक्वायर्स कॉन्टेक्स्ट. आणि मराठी भाषांतर आहे प्रश्न 50चा तपशील, भाषेचा आत्मा. प्रश्न 50 सोडवण्यासाठी संदर्भाची गरज असते. याचं इंग्रजी स्पष्टीकरण आहे ट्रू ट्रान्सलेशन कॅप्चर्स द स्पिरिट ऑफ द मोमेंट, नॉट जस्ट द डिक्शनरी डेफिनेशन. The idiom rule states that idioms cannot be translated literally, they must be replaced with their cultural equivalent. थोडक्यात मराठी सारांश असा की उत्कृष्ट भाषांतर तेच असते जे केवळ शब्दकोशातील अर्थावर अवलंबून न राहता त्या परिस्थितीचा आत्मा किंवा मूळ भावना पकडते. हो. आणि वाक्प्रचारांचे म्हणजे इडियमचे शब्दशः भाषांतर केल्यास अत्यंत हास्यास्पद वाक्य तयार होऊ शकतात. त्यामुळे त्या संस्कृतीतील समानार्थी वाक्प्रचार शोधावा लागतो. नक्कीच. वाक्प्रचारांचे शब्दशः भाषांतर केल्यावर काय गोंधळ उडतो याची खूप छान उदाहरणे आपल्या पुढच्या म्हणजे 11व्या स्लाइडमध्ये दिली आहेत. अरे वा, काय आहे त्या स्लाइडचे हेडिंग? इंग्रजी हेडिंग आहे डिकोडिंग इडियम्स इन कॉन्टेक्स्ट. एक्झाम्पल्स आर होल्ड द अटेन्शन, लर्न्ड बाय हार्ट, ही हॅज हिज नोज अप. आणि मराठी भाषांतर आहे वाक्प्रचारांचा संदर्भानुसार अर्थ उलगडणे. याचं इंग्रजी स्पष्टीकरण बघूया. Hold the attention means to captivate an audience, not physically grabbing something. Learnt by heart means to memorize thoroughly, no physical heart organ involved. He has his nose up means acting arrogant, not looking upward physically. म्हणजे मराठीत सारांश सांगायचा तर वाक्प्रचारांचे खरे अर्थ त्यांच्या शब्दात नसतात. होल्ड दी अटेन्शन म्हणजे खरोखर काहीतरी पकडून ठेवणे नव्हे तर लक्ष वेधून घेणे. बरोबर. लर्न बाय हार्ट म्हणजे हृदयाशी संबंधित काही नसून तोंडपाठ करणे. आणि ही हॅज हिज नोज अप म्हणजे नाक वर करणे नसून गर्विष्ठपणे किंवा अहंकाराने वागणे असा होतो. अगदी. तुम्ही विचार करा, जर कोणी डिक्शनरी घेऊन बसला आणि लर्न बाय हार्टचं भाषांतर हृदयाने शिकलो असे केलं तर काय होईल? विचार करा, जर कोणी खरोखरच असं भाषांतर लिहिलं तर तपासणाऱ्याला नक्कीच चक्कर येईल. हो ना. तिथे शब्दकोशापेक्षा सांस्कृतिक संदर्भाची जास्त गरज असते. आता आपण या ब्लूप्रिंटच्या अगदी शेवटच्या पण सर्वात महत्वाच्या भागाकडे आलो आहोत. अच्छा, म्हणजे या संपूर्ण भाषेचा पाया असलेला अंतिम मुद्दा जो काळाबद्दल सांगतो तोच ना? होय. आपली 12वी स्लाइड. इंग्रजी हेडिंग आहे द 12th टेन्स मास्टर मॅट्रिक्स युजिंग द वर्ब टू राईट ॲज द युनिव्हर्सल कॉन्स्टंट. आणि मराठी भाषांतर आहे 12 काळांचा मुख्य तक्ता, लिहिणे हे क्रियापद वापरून. याचं इंग्रजी स्पष्टीकरण खूपच सुटसुटीत आहे. The matrix organizes the present, past and future tenses across simple, continuous, perfect and perfect continuous forms. For example, I write, I am writing, I am written, I have been writing. म्हणजे याचा मराठी सारांश असा होतो की या एका तक्त्यात इंग्रजी भाषेतील सर्व 12 काळ अतिशय सुंदरपणे मांडले आहेत. वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या तिन्हींचे साधे, चालू, पूर्ण आणि चालू पूर्ण असे 4 प्रकार समजावले आहेत. हो. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे टू राईट म्हणजे लिहिणे या एकाच क्रियापदाच्या मदतीने हे सर्व स्पष्ट केले आहे, ज्यामुळे काळाची रचना कायमची लक्षात राहते. अगदी बरोबर.
एकाच क्रियापदामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत नाही आणि त्यांना काळाचा नमुना किंवा पॅटर्न अचूक समजतो. क्या बात आहे. म्हणजे या सर्व 12 स्लाइड्सच्या विश्लेषणातून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते की ही परीक्षा फक्त पाठांतराची नाहीये. पुढे काय आहे? विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा आपण शब्दशः भाषांतराकडून अर्थाच्या भाषांतराकडे जातो, म्हणजे तो ट्रान्सलेशन ट्रॅप ओलांडतो, तेव्हा आपण फक्त भाषा शिकत नसतो, आपण एका नव्या संस्कृतीचा दृष्टिकोन स्वीकारत असतो. अरे वा. मगाशी आपण जो वास्तूचा संदर्भ पाहिला, त्यानुसार भाषा ही जर एक वास्तू असेल, तर नवीन भाषा शिकणं म्हणजे आपल्या विचारांच्या घरात एक नवीन आणि सुंदर खोली बांधण्यासारखी आहे. खूपच सुंदर विचार आहे हा. नवीन भाषा शिकणं म्हणजे विचारांच्या घरात नवीन खोली बांधणे. श्रोत्यांसाठी हे नक्कीच स्वतःच्या पातळीवर तपासून पाहण्यासारखं आहे. हे सखोल विश्लेषण तुम्हाला परीक्षेसाठीच नाही, तर जीवनातील संवादासाठीही उपयोगी पडेल. नेहमीप्रमाणे आजची चर्चा खूपच माहितीपूर्ण झाली. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. होय, लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद. गियर्स ऑफ रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. गियर 1 इज स्लोएस्ट.